त्याचबरोबर आदर्श सामाजिक संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य आदर्श शाळा पुरस्काराचे मानकरी आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांडोर सिद्धापूर तालुका मंगळवेढा आदर्श प्रशिक्षण संस्था पुरस्काराचे मानकरी जय हिंद करिअर अकॅडमी माचनूर तालुका मंगळवेढा आणि त्याचबरोबर उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून या संस्थेचा सुंदर असा आदर सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी संपन्न होईल असे महेत्रे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेगमपूर घोडेश्वर या सगळ्या मंडळींचे या सर्व पुरस्कार श्रीधरांचं मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद. इकडे बसून घ्या. 2026 या कार्यक्रमास आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष अतिथींचं त्याचबरोबर सर्वच पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचं सुंदर असं आगमन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. पुनश्च एकदा शाब्दिक सोंगांनी आपणा सर्वांचं सहर्षाचं स्वागत करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचं पुन्हा एकदा दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. उर्वरित सगळ्याच नियोजित पाहुण्यांचं सुद्धा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपणा सर्वांमध्ये आगमन होईल. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांचं सहर्षाचं स्वागत. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड मांडण्याची सूचना जे मुगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूरचे विद्यार्थी प्रतिनिधी सन्मान्य डॉक्टर प्रतीक भगरे आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अध्यक्ष निवड करावी. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड दैनिक स्वाभिमानी छावा परिवाराचे संपादक सोलापूर जिल्हा अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अध्यक्ष निवड करावी. आजच्या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी नम्र विनंती करतो. सदर अध्यक्ष निवडीस श्री संत दामाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ज्येष्ठ वृत्त निवेदक सुलेमानजी तांबोळे सर आपणास विनंती आहे की अध्यक्ष निवडीस उपस्थित सर्वच रसिक श्रोत्यांच्या वतीनं वाचक बंधू भगिनींच्या वतीनं आपण या ठिकाणी अनुमोदन द्यावं. माजी मुख्याध्यापक सुलेमान तांबोळे सर. कार्यक्रमाच्या निमित्तानं सुलेमान तांबोळे सर या ठिकाणी आताच माझे मित्र सन्माननीय दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक आदरणीय माऊली भगरे यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्या अध्यक्षीय सूचनेस सर्वांच्या वतीने मी पूर्ण अनुमोदन देतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये आवर्जून उपस्थित झालेले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार महाराष्ट्र राज्य विधिमंडळ तालिका सभापती आदरणीय श्री समाधान दादा अवताडे साहेब यांचे चुलते श्री संत दामाजी मंदिर समितीचे सर्व आदरणीय बापूंना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सन्माननीय निशिकांत प्रचंडराव साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. या दोन्ही मान्यवरांना आदरपूर्वक विनंती केल्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं दीप प्रज्वलन करण्यासाठी सन्माननीय सुनील दादा व इतर सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर असं दीप प्रज्वलन करून या सुंदर कार्याचा शुभारंभ या ठिकाणी करूया. साहित्यभूषण पुरस्काराच्या विशेष मानकरी जयश्रीताई त्याचबरोबर विलास दादा व्यासपीठावरील सगळ्या मंडळींना विनंती आहे की कृपया कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर असं दीप प्रज्वलन करून या कार्याचा आपण शुभारंभ करूया. एक दीप क्रांतीची, एक दीप क्रांतीची, एक दीप नवचैतन्याची, एक दीप तुमच्या माझ्या आचार विचारांची, एक दीप शाहू विचारांची, एक दीप संत विचारांची आणि एक दीप तुमच्या माझ्या भरभराटीची साक्षात्काराची. या सुंदर अशा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना मंगळवेढा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेब आपणास विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. आपल्या अस्तित्वामुळं, आपल्या मार्गदर्शनामुळं, आपल्या नेतृत्वामुळं दैनिक दामाजी एक्सप्रेसचा हा 3.5 दशकांचा सुंदर असा प्रवास महाराष्ट्राच्या शिखरापर्यंत साकार झाला. असे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेबांना विनंती की कृपया आपण मंचावरती यावं. आदरणीय बापूंनाही विनंती आहे की कृपया आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी कृपया समोर यावं अशी विनंती आहे. विविध सुभाषिताने नटलेली आपली भारतीय संस्कृती, विविध सुभाषिताने नटलेली आपली भारतीय संस्कृती मंडळी असं सांगून जाते, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मातृ पितृ देवो भव. आलेल्या सगळ्या अतिथींच्या शुभ हस्ते सुंदर असं दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी साकार होत आहे. जे पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती खाली बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सन्माननीय निशिकांत प्रचंडराव साहेब आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं. या ठिकाणी कार्यक्रमाच्या
सर्व अतिथींच्या शुभास्ते त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाचा एक सांस्कृतिक सुंदर असा मंगलक्षण या ठिकाणी साकार होतो आहे. मंडळी, आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा सदिच्छा आणि ज्येष्ठ मंडळीकडून लाख मोलाचे आशीर्वाद या ठिकाणी घेऊया. कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती पुणे नगरीचे नामांकित उद्योजक मंगळा नगरीचे सुपुत्र हनुमंत दुधाळ शेठ यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचेही दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. विनंती आहे की कृपया पुन्हा एकदा आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. जे पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती खाली बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. या ठिकाणी दुधाळ शेठ यांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती बसून घ्यावं. या ठिकाणी सुंदर असं दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. पुनश्च एकदा या नव चैतन्याच्या सुंदर अशा दीप प्रज्वलनातून साकार होणारा दीप तुमच्या माझ्या जीवनातील अंधकार मिटून एक ज्ञानाचा नवा साक्षात्कार प्रस्थापित होऊ हीच भगवंत श्री पांडुरंग चरणी व करवीर नगरीची माता महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण बसून घ्यावं. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अखंडित पत्रकारितेची 30 दशकं पूर्ती संघर्षाच्या वाटेवर सजलेला हा प्रवास यशाच्या कर्तबगारीमध्ये कशा पद्धतीनं सिद्ध आणि साकार झाला, रूपांतरित झाला याचं सुंदर असं प्रास्ताविक करण्यासाठी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे ब्युरो चीफ माजी मुख्याध्यापक रतनचंद्र शहा सहकारी बँकेचे या ठिकाणी सन्माननीय माजी मुख्याध्यापक ज्येष्ठ विचारवंत भीमराव मोरे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. चौदा संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली मंगळवेढा नगरी आणि याच नगरीचे संत श्रेष्ठ दामाजी पंत त्यांच्याच नावानं सुरू असलेलं दैनिक दामाजी एक्सप्रेस या दैनिक एक्सप्रेसचा त्रिदशक पूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण या महाराष्ट्रातील विशेषतः सांगली, कोल्हापूर, विटा, मिरज, सांगली या भागातून आणि सोलापूर भागातून जे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी विकास आणि प्रबोधनात्मक आणि समाजासाठी एक आगळं वेगळं काम करून आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला अशा सर्व रत्नांची निवड करून या ठिकाणी त्यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नामदार लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर दलित मित्र आमदार हातकलंगड्याचे आमदार अशोकराव माने साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते सुनीलजी गोडबळे साहेब आणि या पुरस्काराचे विशेष मानकरी असणारे विलासरावजी रक्ते साहेब, जयश्री दानवे मॅडम, त्याचबरोबर शाहीर देवानंद माळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न होत असलेला कार्यक्रम, या कार्यक्रमाचं वास्तव असं आहे की आपल्याला या ठिकाणी हा सन्मान दिल्यानंतर समाजामध्ये आपल्या कार्याची स्फूर्ती ही लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे. यांना दिला जाणारा हा सन्मान आहे, महाराष्ट्राचं रत्न म्हणून तुम्हाला या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. तेव्हा या गौरवाचा मूळ उद्देशच असा आहे की समाजामध्ये तुम्ही केलेल्या कामाची आणखीन स्फूर्ती समाजाने घ्यावी आणि तुम्हालाही यापुढं असंच काम करण्याचं एक वेगळं स्फूर्ती यावी या उद्देशानं या ठिकाणी हा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे.
या सर्व सन्मान सोहळ्याच्या या राजकीय पुरस्काराचे मानकरी सर्व या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त मंडळी आहेत त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. त्यांचे जे सर्व आप्तेष्ट जे मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी मी संपवतो. जय हिंद. धन्यवाद दादा, धन्यवाद सर. सुनील दादा, दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराचा मला वाटतं तुमचा हा तिसरा कार्यक्रम असेल. तिन्ही कार्यक्रमामध्ये संघर्षाच्या वाटेवर चालत असताना कर्तव्याची चिन्ह कशी दिसत असतात हे अखंड महाराष्ट्रात दाखवून दिलं दैनिक दामाज एक्सप्रेस परिवारानं. प्रियाताई, इट इज नॉट नेसेसरी बट इट इज अ पार्ट ऑफ प्रोग्राम. अशाच कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी रतनचंद शाह सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माजी मुख्याध्यापक आदरणीय राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या प्रियाताईंचा सुंदर असा परिचय आपण या ठिकाणी श्रोत्यांना करून द्यावा. माजी मुख्याध्यापक आदरणीय राजेंद्र कुमार जाधव सर. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, माजी मंत्री माननीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, समारंभाच्या प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्ती, दैनिक दामाजी एक्सप्रेसवरती प्रेम करणारे आपण सर्व आमचे जाहिरातदार, हितचिंतक आणि पुरस्कार प्राप्तीचे जे नातेवाईक आहेत ह्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, त्याचबरोबर सिने अभिनेते माननीय विलाजी रट्टे साहेब आणि माननीय सुनीलजी गोडबोले हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न करतोय. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री म्हणून प्रिया बेर्डे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राबरोबर या देशाला झाली. त्यांचं मूळ नाव प्रिया अरुण कर्नाटकी. त्यांचा जन्म 30/7/1970 कोल्हापूर या ठिकाणी. वडील अरुण कर्नाटकी आणि आई लता कर्नाटकी. आई या मराठी रंगभूमीवरील कलाकार म्हणून त्यांनी खूप काम केलं. त्यांचे पती स्वर्गीय लक्ष्मणजी बिर्डे साहेब यांच्याबरोबर 1998 त्या विवाहित झाल्या. कारकिर्दीला सुरुवात त्यांच्या डबिंग कलाकार आणि नंतर मग अभिनय या क्षेत्राकडे त्या वळल्या. मराठी चित्रपट अशीही बनवा बनवी, रंगत संगत, धरलं तर चावते, नशीबवान, थरथराट, लपवा छपवी, जत्रा, नटरंग, जोगवा, एक गाडी बाकी अनाडी अशा विविध चित्रपटात मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हम आपके है कौन यातली चमेलीची भूमिका, दीदार याच्यामधले शीलाची भूमिका, सोने की जंजीर या चित्रपटातील बसंतीची भूमिका आणि बेटा या चित्रपटातील चंपा यांची भूमिका आणि अनाडी या चित्रपटातील बिजली अशा विविध भूमिकेच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून त्या आपल्यासमोर अनेक वेळा आल्या. त्याचबरोबर TV मालिकामधूनही त्यांनी खूप काम केलं. त्याचबरोबर 1988 4 चित्रपटामध्ये, 1989 6 चित्रपटामध्ये, 1990 5 चित्रपटामध्ये, 1991 6 चित्रपटामध्ये, 92 ते 95 6 चित्रपट आणि 2000-2026 या कालावधीमध्ये त्यांनी 32 चित्रपटातून भूमिका साकारल्या. जवळजवळ 75 पेक्षा जास्त चित्रपटामधून त्या रुपेरी पडद्यावर आपल्या समोर आल्या. एक मराठी आणि हिंदी चित्रपटातील गुणी अभिनेत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला तर वावगा ठरला नाही. आज आपल्या समेत त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढासा त्यांचा परिचय मी या ठिकाणी आपल्याला करून देऊ इच्छितो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत ते माननीय विलाजी रट्टे साहेब. ते मराठी चित्रपटातील दिग्दर्शक, चरित्र अभिनेता आणि निर्माता आणि लेखक अशा विविध भूमिका त्यांनी यापूर्वी साकारलेल्या आहेत. विशेषतः आतापर्यंत त्यांनी मराठी चित्रपटातून 100हून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य खलनायिका भूमिका आणि ग्रामीण भूमिकांची ओळख या 2 भूमिकेतून त्यांनी चित्रपटामध्ये काम केलं. 1975 सामना हा अतिशय अभ्यासपूर्ण चित्रपट आपल्यासमोर आला आणि या सामना या चित्रपटातील त्यांची जी भूमिका होती, सर्जेरावची भूमिका, ही अतिशय लोकप्रिय ठरली.
त्यांनी चित्रपटामध्ये सामना, सर्वसाक्षी, बोट लावल तिथं गुदगुल्या, फुकट चंबू बाबूराव, जखमी वाघीण, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, चक्के पंजे, अन्याय, प्रतिकार, ऐकावे ते नवलच, जमलं हो जमलं, माया ममता, प्रतिडाव, खुर्ची सम्राट, तांब्याचा विष्णुबाळा, अंगारकी, पांडू हवलदार, रामराम गंगाराम अशा विविध चित्रपटामधून त्यांनी काम केलं आणि विशेषतः भालजी पेंढारकर, अनंत माने आणि दादा कोंडकेसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटामध्ये त्यांना भूमिका साकारता आल्या. असे जुने मराठीतील नामवंत कलाकार विलाजी रक्ते आपल्या समेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याच्यानंतर तिसरे जे आपले चित्रपट अभिनेते आहेत, आज आपल्या सर्वांना एक चांगला योग आहे की एकाच वेळेला 3 दिग्गज चित्रपट कलाकार आपल्या समोर येत आहेत. तिसरे जे या ठिकाणी अभिनेते आहेत ते म्हणजे माननीय सुनीलजी गोडबोले साहेब. सुनील गोडबोले हे मराठी सिनेमातील, नाटकातील आणि मालिकातील एक चरित्र अभिनेता म्हणून छोट्या मालिकामधून आणि मोठ्या पडद्यावरती आपल्या समोर आलेले आहेत. त्याची सुरुवात ही मूळ नाटकापासून झाली आणि नंतर ते रंगभूमीवरती आलेले आहेत. देहभान अभिनयासाठी त्यांचं नाटक अतिशय गाजलं. नटरंग, त्याचबरोबर अशा विविध नाटकामधून त्यांनी या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका सादर केल्या. त्याचबरोबर सध्या आता टी व्हीवरती सर्वात संपूर्ण देशामध्ये टाटा नमक ही जी मोठी जाहिरात आहे, टाटासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपल्या प्रॉडक्टसाठी त्यांना जाहिरातीसाठी निमंत्रित केलं. मराठी, हिंदी आणि विशेषतः विविध मालिकांमध्ये एक चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी खूप मोठ्या भूमिका आपल्यासमोर साकार केलेल्या आहेत. तेही आजच्या प्रमुख पाहुणे आपल्यासमोर उपस्थित आहेत. या 3 मान्यवर दिग्गज या कलाकारांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं पुरस्कार प्राप्तींचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या 3 कलाकारांचा हा अल्पसा परिचय आपल्यासमोर या ठिकाणी मांडला. धन्यवाद. धन्यवाद सर. निकळ हास्य घेऊन महाराष्ट्राच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचलेला लाडका अभिनेता स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अकस्मात निधनानंतर त्यांची कौटुंबिक आणि सिनेसृष्टीतील सगळी जबाबदारी ज्या रणरागिणीनं आपल्या खांद्यावरती घेतली अशा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रियाताईंचा सुंदर असा परिचय, त्याचबरोबर इतर दोन्ही मान्यवरांचा सुंदर असा परिचय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करून दिला. प्रियाताई शनिवारी 3:30 वाजता 90च्या दशकामध्ये शनिवारी 3:30 वाजता आणि रविवारी बरोबर 4 वाजता ही सगळी मंडळी टेलिव्हिजनच्या समोर लक्ष्मीकांत बेर्डेंचं दर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असायची. त्यांचीच एक विचारांची कला घेऊन आपण आज महाराष्ट्रभर आपलं नाव कमावत आहात. भगवंत पांडुरंग चरणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने एवढीच प्रार्थना आहे, लक्ष्मीकांत बेर्डेंचा असणाऱ्या विचारांचा वसा आणि वारसा प्रियाताईंच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला पाहायला मिळावं हीच भगवंत पांडुरंग चरणी प्रार्थना करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच पाहुण्यांचा सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. ज्येष्ठ अभिनेत्री प्रियाताई लक्ष्मीकांत बेर्डे मॅडम यांचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपादक आपणा सर्वांचे मार्गदर्शक दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय दिगंबर बापू भगरे आपणास विनंती आहे की वाचक बंधू भगिनींच्या वतीनं त्याचबरोबर दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं प्रियाताईंचा सुंदर असा आदर सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करूया अशी विनंती आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशा या मंगल क्षणाचे आणि गोड कौतुक क्षणाचे साक्षीदार भागीदार होण्यासाठी मंडळी आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वांचं पुनश्च एकदा दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य नृत्य परिषदेचे मंगळा तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य प्राध्यापक यतिराज वाकाळे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा स्वागत आहे. निवेदन क्षेत्रामध्ये आपले अमोघ वक्तृत्व वाणीच्या माध्यमातून उत्कृष्ट निवेदक म्हणून आपले नाव कमावणारे सन्मान्य प्राध्यापक बालाजी शिंदे सर, त्याचबरोबर सन्मान्य प्राध्यापक काझी सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही स्वागत आहे. मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धवलभाई इनामदार आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत. यानंतर
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, अमोघ वक्तृत्वाचे शब्दधनी, शब्दप्रभू, सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, आपलाही सुंदर असा आदर सत्कार मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय साहेबांना विनंती आहे की दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या माध्यमातून सुंदर असा आदर सत्कार शाहू नगरीच्या या कोल्हापूरच्या मातीमध्ये आपला संपन्न होतो आहे. खरं तर मंत्री पदावरती असताना संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील समाजीकरण आणि राजकारणाच्या व्यवस्थेला गतिमान करणारं नेतृत्व एक विकासाभिमुख कवडीचा एक खंदा म्हणून आपण या ठिकाणी निभावला. त्याबद्दल सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलाही संपन्न होईल. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नामांकित रंगकर्मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय विठ्ठलदादा बडगंची साहेब, आपलाही सुंदर असा आदर सत्कार. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आपले सुनील दादा यांचाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव साहेब, आपणास विनंती आहे की मराठी व सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी उपस्थित असणारे सुनीलदादा गोडबोले साहेबांचा सुंदर असा आदर सत्कार शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी, पंढरी नगरीचे सुपुत्र आदरणीय निशिकांत प्रचंडराव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. चेहऱ्यावरती असणारं सुंदर असं स्मित हास्य घेऊन चिरतारुण्य व्यक्तिमत्व म्हणून मराठी सिनेसृष्टीमध्ये परिचित असणारे सुनीलदादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. मंडळीचा जोरदार टाळ्या वाजून सुनीलदादांचे आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करूया. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सोलापूर नगरीचे रंगकर्मी सन्माननीय श्री विठ्ठलजी बडगंची साहेब, आपलाही सुंदर असा आदर सत्कार मंगळा नगर परिषदेचे नगरसेवक, नामांकित उद्योजक आझादभाई दारूवाले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. विठ्ठल दादांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलाही सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. सोलापूर नगरीचे नामांकित रंगकर्मी विठ्ठलदादा बडगंची साहेब यांचा सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. धन्यवाद. यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ तालिका सभापती आदरणीय श्री समाधानदादा अवताडे साहेब यांचे चुलते, श्री संत दामाजी मंदिर समितीचे सर्व आदरणीय बापूंचाही सुंदर असा आदर सत्कार मंगळा नगर परिषदेचे नगरसेवक, नामांकित उद्योजक आझादभाई दारूवाले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. धोरणात्मक विकासाच्या माध्यमातून पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचं क्रांतिकारक पर्व निर्माण करणारे आमदार महोदय दादासाहेब यांचे चुलते आदरणीय बापूंसाठी एकदा मंडळी जोरदार टाळ्या वाजून या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी सगळी व्यासपीठावरील मंडळी मला खुणावत आहे की विलासदादांचा आदर सत्कार होणं गरजेचं आहे, परंतु कार्यक्रमाच्या निमित्ताने विलासदादांचा आपणा सर्वांच्या वतीनं सुंदर असा आपण जीवन गौरव पुरस्काराच्या माध्यमातून सत्कार करतो आहोत. या ठिकाणी विलासदादांचा सुंदर असा आदर सत्कार आदरणीय बापूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. बापूंना विनंती आहे की या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी विलासदादांचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी सर्व सत्कारमूर्तींच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत. या छोटेखानी परंतु तितक्याच महत्त्वपूर्ण सन्मान सोहळ्याच्या नंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील दादांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शब्दांकित व्हावं. ज्येष्ठ अभिनेते सुनील दादा गोडबोले साहेबांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण समोर प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेले हे सगळे पुरस्कारार्थींचं त्यांच्या आनंदात सहभागी होणारे असे आपण प्रेक्षक वर्ग. मी काही फार जास्त बोलणार नाही आहे. याचं कारण असं की बहुतेक हे थिएटर असल्यामुळे थिएटरचं टायमिंग असणार त्याला काहीतरी, तर ते टायमिंगच्या आत आपल्याला हा पुरस्कार वितरण सोहळा हा संपवायचा असल्यामुळं मी काही फार वेळ घेणार नाही आहे. माझी ही तिसरी वेळ आहे ह्या पुरस्काराच्या निमित्तानं दिगंबरजी भगरे यांच्याबरोबर येण्याची. याच्या अगोदर मंगळवेढ्याला जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमालाही मी तिकडे हजर होतो. आता हा तिसरा कार्यक्रम आहे आणि मला खरंच
भगरे सरांचं कौतुक वाटतं की असे चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम ते हाती घेतात आणि ते पार पाडतात। नुसतं हाती घेणं वेगळं, पण ते पार पाडतात आणि अशा सगळ्यांच्या सन्माननीय उपस्थितीत पुरस्कारांचं वितरण होतं, याचा मला खूप आनंद आहे। मी मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी खरंच भगरे सरांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो। पाहिजे तर आपण कार्यक्रम संपल्यानंतर गप्पा मारू। धन्यवाद। धन्यवाद सुनील दादा। तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार न मानता फक्त रजा घेणं अभिप्रेत होतं, कारण पुढच्या अनेक कालखंडासाठी दैनिक दामाज एक्सप्रेससाठी आपली मार्गदर्शक भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा तालुका समाजरत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री प्रशांत गायकवाड मालक आपण या ठिकाणी उपस्थित आहात। विनंती आहे आपण मंचावरती यावं। त्याचबरोबर आदर्श स्कूल इन्स्टिट्यूशन म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत असा आरबीसी परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। आरबीसी परिवाराचे संस्थापक सर्व सन्मान्य प्राध्यापक गजानन पाटील सर, आपणासही आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं। आरबीसी परिवारास विनंती आहे की इकडच्या बाजूला भरपूर खुर्च्या शिल्लक आहेत या स्लॉटमध्ये, कृपया इकडे या, त्यांना जागा करून द्या इकडे। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी सन्माननीय विलासदादा रक्टे साहेबांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या थोर वाणीतून दैनिक दामाज एक्सप्रेस परिवारास आपण या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त करावे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे, या कार्यक्रमाचे सर्व पुरस्कार विजेते या कार्यक्रमामध्ये आलेले तुम्ही भव्य प्रमाणात स्वागत करणारे सर्व मंडळी, मी या ठिकाणी एवढंच बोलणे की दिगंबरच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो नळवड्याला, तिथली ओळख अजून त्यांनी ठेवली याबद्दल त्यांचे आभार मानतो। नंतर शनिवार म्हणजे काय, कसलं माध्यम? शनिवार म्हणजे लोकप्रबोधनाचं माध्यम आहे। लोकप्रबोधन करणं, सामाजिक व्यथा मांडणं खऱ्या अर्थानं शनिवारचं काम आहे, पण आजकाल ते भरकटलेलं आहे। लोकशाहीचा अर्थ आजकालची मंडळी स्वैराचार घेतात। स्वैराचार ह्या सिनेसृष्टीत चालत नाही, लोकशाही पद्धतीनं काम केलं जातं, सर्वांचा आदर ठेवून काम केलं जातं। याशिवाय मी तुम्हाला आणखीन काय सांगणार? मी माझे विचार तुमच्या समोर मांडले। धन्यवाद। धन्यवाद विलासदादा। मंडळी 100हून अधिक चित्रपटामध्ये काम करत निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशी इमान इतबारी भूमिका पार पडून वयाच्या 92व्या वर्षामध्ये सुद्धा पदार्पण असताना प्रियाताई या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यात अगोदर कोण पाहुणे आले असतील तर आपले विलासदादा आले आहे। म्हणजे कार्याची आसक्ती असणारी मंडळी खऱ्या अर्थानं कर्तव्याशी बांधील असतात। विलासदादांचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन आणि स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ढोबळे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सोलापूर निमित्तानं आपल्या अमोघ उपकृत वाणीच्या माध्यमातून सुंदर असं अभिनंदन, स्वागत आणि त्यांच्या पुढील कार्यवाटचालीस लाखा मोलाच्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात। सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब।
अगदी संपूर्ण सभागृह कोल्हापूर नगरीच्या मान्यवर प्रेक्षकांनी खचाखच भरलेला आहे. अशा वेळेला आपण सर्वच जण शाहू महाराजांच्या नगरीत पावन झालेल्या राधानगरीच्या राजधानीमध्ये मोठ्या उत्सुकतेनं दामाजी एक्सप्रेसच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित झालात. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजू शेट्टी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी, इतर सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत. समाधान पाणीदार पल्लेदार आमदार यांचे चुलते विष्णुपंत अवताडे यांचीही उपस्थिती आज आवर्जून या ठिकाणी लाभलेली आहे. अशा या कार्यक्रमास आपण सगळे उपस्थित असताना पुरस्काराचे मानकरी म्हणून ज्या वेळेला पाठीवर थाप मिळते त्याबद्दल केलेल्या कामाची ती पावती असते. याचा अर्थ केलेल्या कामाची पावती आणि पुढील कामाची इसारत असते. चांगल्या कामाबद्दल शाबासकी आणि पुढच्या कामाला आयुष्य मागण्याबद्दलची ही पद्धत रूढ झाली आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित आहात. या कार्यक्रमातून चांगुलपणाचे मार्गदर्शन मिळते, चांगल्या कामाची शाबासकी मिळते, केलेल्या कामाचा भीमेला आलेला पूर डोळे भरून पाहता येतो. आपणच केलेल्या कामाचे कौतुक या निमित्तानं होत राहते. यासाठी हा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा आहे. याच नगरीनं अनेक मोठे कलावंत घडवले. या नगरीतूनच कोल्हापूरच्या तांबड्या मातीनं चांगली माणसं घडवली. त्या जडणघडणीमधूनच चांगुलपण कळसाला पोहोचले आणि अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात ही चांगुलपणाची ढाल दुमदुमताना आपल्या सगळ्यांना दिसते. अशा या सगळ्या मान्यवर माणसांच्या गराड्यात आज झालेलं कौतुक हे निश्चितपणानं अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. सर्व वृत्तपत्राचे रकाने भरून उरतील एवढी चांगुलपणाची सद्गुणाची ही कैफियत लोकांच्या पर्यंत या निमित्तानं पोहोचलेली आहे. सिनेमा सृष्टीचे मूळ हे कोल्हापुरातूनच घडत गेले. त्याचबरोबर अभिनय कुशल नटाची भूमिका इथूनच जास्त चांगली पुढे गेली. त्याचबरोबर या साऱ्या कौतुकाला अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी इथूनच सिनेमा थिएटर किंवा गाजलेले सिनेमा हे लोकांच्या समोर आले. आज आपण जवळजवळ 100 सिनेमाची नावं या ठिकाणी ऐकली आणि ती सर्व नावं आपल्याला ऐकताना आपलं मन भरून येत होतं.
मनाच्या गाभाऱ्यात प्रेमाच्या प्रतिध्वनी उठत होत्या. आपल्याला 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष मागं जाण्याबद्दलची ताकद त्या शब्दांच्या नावात, सिनेमाच्या नावात असल्याचं आपल्याला जाणवलं. एकेकाळी आपण तरुण होतो याच्याबद्दलची आठवण देखील या सिनेमाच्या गाण्यातून, या सिनेमाच्या लावणीतून, सिनेमाच्या सुगंधातून आपल्याला ऐकायला मिळाली. या सर्व कौतुकानं आपण सारे भारावून गेलो. आज दिगंबरराव भगरे यांनी सगळीकडंच सोलापूर जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर ज्या पद्धतीनं हे कौतुकाचे डफ वाजवले आणि वाजवलेले कौतुकाचे चौघडे, हे ढोल ज्या पद्धतीनं कर्तृत्वासाठी वाजले गाजले, ते अभिमान वाटावा अशा प्रकारचे हे सगळे कार्यक्रम होते. या ठिकाणी असलेले 24 पुरस्कार हे सगळे मानकरी हे कौतुकाला पात्र आहेत. त्यांच्या कौतुकाचे चौघडे वाजत असताना आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटावा असंच कार्यक्रम या सर्व मान्यवरांनी केलेला आहे. आणि आज जिंकूनी फड आला माझा ग पैलवान असं घरच्यांना वाटावं एवढं कौतुक या प्रत्येकाच्या मनात गाजत राहिले, वाजत राहिले आणि अधिक लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आज आपल्या सर्वांच्या मनात गुंजी घालताना दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये आज या पुरस्कारापर्यंत येण्यासाठी आम्ही जे अलिप्तपणानं या पुरस्कारकर्त्या प्रत्येक माणसाकडे बघतोय, त्यावेळेला त्यांच्या आयुष्याची झालेली वाटचाल आणि त्यासाठी केलेले प्रयत्न हे खूप प्रचंड आहेत. त्याचबरोबर यारे यारे सारे अक्षरानो या आणि इथं शिस्तीत बसा म्हणजे माझा शब्द तयार होतोय आणि त्या शब्दातून कविता जन्माला येते असं एखाद्या प्रतिभावंतानं प्रार्थना करावी. तशाच पद्धतीनं दिगंबरराव भगरे संपादक म्हणून त्यांनी केलेलं निरीक्षण आणि 10 वर्षाचं निरीक्षण झालं, 10 वर्षाचं बारकाईनं मायक्रो ऑब्झर्वेशन केलं की ते नाव या रकान्यात येतं आणि मग त्या नावाचं कौतुक अवघ्या मंगळवेढ्यात आणि साऱ्या पश्चिम महाराष्ट्रात गाजत राहतं. अशा गाजलेल्या नावांना अधिक उजळ माथ्यानं लोकांच्या समोर देताना, सर्व सद्गुणाचे पाईक होताना आणि चांगुलपणाचा वारसा जपताना केवढ्या मोठ्या कलाकृतीला किंवा केवढ्या मोठ्या संकटाला किंवा दिव्य अशा कामाला सामोरं जावं लागतं. आणि अशा प्रकारच्या कामाची कमाई जेव्हा 1 शतक 1 दशक ज्या वेळेला याच्यामध्ये घालवावं लागतं, त्याच वेळेला अशा पुरस्काराला तो पात्र ठरतो. एवढ्या चांगुलपणाचा हिस्सा यामधून मिळवलेला आहे. जवळजवळ सर्वच कार्यक्रमामध्ये आम्ही साक्षीदार असल्यामुळं कोल्हापूरचा कार्यक्रम हा किती वेगळा आहे, कोल्हापूरचा कार्यक्रम किती भारदस्त आहे, तो भारदस्त छातीचा आहे याच्याबद्दलची ही जाणीव या निमित्तानं झालेली आहे. कारण इथली माणसं मजबूत आहेतच, इथं असलेल्या शेतीच्या कडेला बांधावर असलेलं मार्वेल गवत देखील तेवढंच मजबूत आणि ताकदवान आहे. इथं असलेला माणूस कष्टानं जगतो. 3 एकराच्या शेतीमध्ये देखील उत्तम शेती करून प्रीमियरमध्ये बसून कोल्हापूरला जावं हे त्याचं स्वप्न असतं आणि त्या पद्धतीनं तो इथं रुबाबात वावरतो. हे वावरताना एसटीत असो, BC मंडळात असो, अगर बचत गटाच्या कार्यक्रमात असो, या ठिकाणच्या कोल्हापूरच्या माणसाची दानत
कोल्हापूरच्या माणसाचा मिशांचा आकडा हा किती रुबाबदार असतो आणि तो माणसाला कसा सततच आकर्षित करतो याच्याबद्दलची ही माणूसपणाची खूण देखील या कोल्हापूरमध्ये निश्चितपणानं जागवलेली आहे. लोकांच्यासाठी ती अधिक रुंजी घालणारी आहे. याची देखील साक्ष पश्चिम महाराष्ट्राला निश्चितच भुरळ घालणारी अशी व्यवस्था आहे. अशा या सर्व अभिनयाच्या दानतीमध्ये पुढं असलेलं कोल्हापूर कला आणि इतर सर्व गोष्टीमध्ये अधिक देदीप्यमान ठरलेलं असं कोल्हापूर आपल्याला अधिक आकर्षित करतं. हाच आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. शाहू महाराजाच्या नगरीत कार्यक्रम घेत असताना तो तेवढाच भारदस्त असला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आपल्या संपादकांनी लक्ष घातलं. गेली महिनाभर सतत या कार्यक्रमाची चर्चा मंगळवेढ्यात कानावर पडते. या कार्यक्रमाला अधिक भारदस्तपणा यावा यासाठी इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, सगळ्या सहकाऱ्यांनी, मित्रपरिवारांनी आणि दामाजी एक्सप्रेसच्या सर्व कर्मचारी वृंदांनी जास्त या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. याच्याबद्दल या कार्यक्रमात एक उत्तम अशा प्रकारचा गोडवा या निमित्तानं निर्माण झालेला आहे. गेली 10 वर्ष 15व्या वर्षाकडे वाटचाल करीत असलेले आमदार मानेसाहेब या कार्यक्रमासाठी आत्ता उपस्थित झालेले आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाची जी उणीव होती ती उणीवही त्यांनी या निमित्तानं भरून काढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या सर्वच कार्यक्रमात एक भरीव असा देखणेपणा या निमित्तानं उपलब्ध झालेला आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळेचं भान ठेवून मी माझं बोलणं इथंच थांबवतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. जयश्रीताई, ज्या नगरीमध्ये शिक्षण आणि संस्कृतीचं आहे महापूर ते तुमचं कोल्हापूर. आणि त्याच कोल्हापूरमध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेसचं नाव गाजतंय, वाढतंय आणि तुमच्या सगळ्यांच्या पसंतीत उतरतंय. याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आदरणीय ढोबळे सरांच्या शब्दातून या ठिकाणी होऊ शकत नाही. कार्यक्रमाच्या निमित्तानं हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रथम नागरिक लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर आनंदराव माने साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अशोकरावजी माने साहेबांचं सुद्धा सुंदर असं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय माने साहेबांचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे कुटुंब प्रमुख संपादक दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. त्याचबरोबर एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या पतसंस्थेच्या सल्लागार संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया प्रचंडराव ताईंना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सौभाग्यवती महोदय गायत्रीताई प्रचंडराव मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रियाताईंचा सुंदर असा विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. प्रियाताईंना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण गायत्रीताईंचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी करूया. संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बळकटी करण्यासाठी सुंदर असं योगदान देणाऱ्या गायत्रीताईंचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी प्रियाताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंडळी, शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रचंडराव साहेबांची धर्मपत्नी व सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये तितक्याच सरसावलेल्या आदरणीय गायत्रीताईंच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असणारे मंगळवेढा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ज्येष्ठ नेते सन्मान्य प्राध्यापक इतळा भगत सर, आपलाही सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं सूरसंगम फॅमिली ग्रुपचे सर्व सन्मान्य प्राध्यापक लक्ष्मण नागणे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. भगत सरांचा सुंदर असा आदर सत्कार स्वागतपर सन्मान या ठिकाणी सूरसंगम फॅमिली ग्रुपचे सर्व सन्मान्य प्राध्यापक लक्ष्मण नागणे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र सन्मान्य डॉक्टर अशोकरावजी माने साहेबांना मी आदरपूर्वक विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या या सुंदर व्यासपीठावरती आपण व्यक्त व्हावं. आमदार महोदय सन्मान्य डॉक्टर अशोकरावजी माने साहेब.
या ठिकाणी आमदार महोदय माने साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त कराव्या. दैनिक दामाजी एक्सप्रेस या राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण समारंभ सोहळा आज इथं संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या राज्याचे एक अतिशय विचारवंत प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे साहेब, माजी मंत्री, त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री प्रियाताई लक्ष्मण बेर्डे, त्याचबरोबर आमचे सकटे साहेब विलासराव सकटे, जयश्री दानवेताई, शाहीर देवानंद माळी, उपस्थित बहुसंख्य प्रमुख नेते मंडळी, बऱ्याचशाच लोकांची नावं मला माहिती नाही. आत्ताच विखे पाटील साहेबांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळं मला जरा वेळ लागला. कोल्हापूरमध्ये फार मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला लवकर येणं अपेक्षित होतं, परंतु जिल्ह्यातला सर्व एक महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळं मला तिथं थांबावं लागलं. वेळ झालेला आहे. मी माझं मनोगत आपल्या या दैनिक दामाजी एक्सप्रेसला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी या राज्यस्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून जे अतिशय गुणवंत लोक आहेत, ज्यांनी समाजाप्रती अतिशय चांगलं काम केलं, समाजामध्ये ज्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, अशा गुणवंत लोकांना या दामाजी एक्सप्रेस वर्तमानपत्रांनी बोलवून घेऊन त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आमचे शिरोळ नगर परिषदेचे चीफ ऑफिसर प्रचंडराव साहेब हे माझ्या शिरोळमधल्या नगर परिषदेचे चीफ ऑफिसर आहेत. त्यांचे सर्व अतिशय जवळचे जीवाभावाचे सर्व मंडळी आहेत. त्यांनी मला आग्रह केला या कार्यक्रमाला तुम्ही येणं आवश्यक आहे आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम, एक अतिशय गुणवंत लोकांना या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान होतोय. यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे. मला वाटतं काही लोकांचा पुरस्कार झालेला आहे आणि अजून व्हायचं आहे काय, अजून काही पुरस्काराचं वितरण होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची सेवा करणं. अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. या समस्येच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काम करता येते. वेगवेगळ्या पद्धतीचे सरकारी पुरस्कार आहेत, वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या संस्था पुरस्कार देत आहेत. त्या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला ताकद मिळावी, बळ मिळावं, ही सर्व मंडळी कशासाठी उपद्व्याप करतात की जेणेकरून समाज हा चांगला राहिला पाहिजे, समाज हा चांगला घडला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखाला ताकद मिळाली पाहिजे. अशा सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते, या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाज हा परिवर्तन झाला पाहिजे ही भूमिका ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचं अनेक संस्था सेवाभावी वृत्तीनं काम करतात. तसंच हे वर्तमानपत्र सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे आणि म्हणून या समस्या ते नेहमीच मांडत असतात. आपल्या दैनिकाच्या माध्यमातून समाजाची सुखदुःख त्या लोकांपर्यंत पोहोचावी हे कायमपणे दैनिक मांडत असतात आणि त्याच्यामुळं आज त्यांना त्यांचा कळवळ आहे, त्यांचा जिव्हाळा आहे, त्यांची सद्भावना आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या विचारवंतांना, कार्यकर्त्यांना सन्मान देणं हे त्यांनी कर्तव्य समजून ते दिलेलं आहे. त्याची आपण विचार करून आपल्याला जे काही करता येईल, अजून देखील काही मंडळी, ज्या मंडळींना आपण पुरस्कार दिला, ज्या मंडळींना आपण ज्या सत्कार केला, त्याच्या माध्यमातून इतरांनी त्याचा बोध घेणं गरजेचं आहे. असे कार्यकर्ते उभे राहणे गरजेचं आहे, चळवळीतले कार्यकर्ते उभे राहणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे आणि चांगल्या लोकांना हा पुरस्कार दिल्याबद्दल मी दैनिक दामाजी एक्सप्रेसचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो. आमच्याकडून मी या जिल्ह्यातला एक आमदार म्हणून किंवा या समाजसेवेतला कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांनी जी जबाबदारी मी पूर्ण करून तुम्हाला सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद माने साहेब. माने साहेब, महाराष्ट्र राज्य विधिमंडळामध्ये एकूण 288 आमदार आहेत. त्या 288 आमदारांपैकी कोणत्या तरी आमदाराला कार्यसम्राट आमदार म्हणतो, कोणाला लोकाभिमुख लोकप्रिय म्हणतो, परंतु 288 आमदारांमध्ये असा एकमेव आमदार आहे हातकणंगलेकरांनो, ज्यांच्या नावासमोर
दलित मित्र लागतं. आणि दलित मित्र या नावाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व असू शकतं सचिन इंगळे सरांना चांगलंच माहीत आहे. कारण त्याच संकुलामध्ये त्याच परिवारामध्ये तुम्ही सुद्धा घडला आणि आपल्या जीवनाची बरकती करून घेतली. त्याबद्दल माने साहेबांचं पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करून कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या मनोगताची आपण उत्सुकतेने वाट पाहतो आहोत अशा प्रियाताईंना मी विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. अशी ही बनवा बनवी चित्रपटातून महाराष्ट्राच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आपल्या लक्ष्मणची लाडकी धर्मपत्नी प्रियाताई या ठिकाणी बोलतायत. एकदा दोन्ही हात वरती करूया जोरदार टाळी. क्या बात आहे. धन्यवाद. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मी विनम्र अभिवादन करते. रंगमंचावर उपस्थित असलेले समस्त मान्यवर, डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे सर, डॉक्टर अशोकराव माने सर, विलास काका रट्टे, आणखीन भगरे साहेब आणि समस्त पुरस्कारार्थी जे आहेत या सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि तुम्ही सगळे माझे कोल्हापूरकर मंडळी, तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझं मनपूर्वक अभिवादन. दैनिक दामाजी एक्सप्रेसचा 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. भगरे साहेबांना 30 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. ज्या माणसाला 30 वर्षाचा अनुभव आहे त्या माणसाला समाजाचं, कलाकारांचं किती त्यांची जाण असेल, किती जाणीव असेल, हे त्यांच्या ह्या सगळ्या कार्यक्रम, हा जो डोलारा उभा केला त्याच्यामधून जाणवतं की तो अनुभव असल्याशिवाय, ती आस्था असल्याशिवाय हे अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ शकत नाही. समाजामध्ये विविध स्तरांवरती उत्तम काम करणारी लोक जी आहेत, जी समाजासाठी काम करतात, शिक्षणासाठी काम करतात, महिलांसाठी काम करतात, कलाकारांसाठी काम करतात, त्या माणसांची जाणीव असणं, त्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणं, अशा प्रकारचाच माणूस करू शकतो ज्याने 30 वर्ष या पत्रकारितेमध्ये घातलेली आहे. त्याने तो अनुभव जवळून घेतलेला आहे. आता आजकालची पत्रकारिता आपण पाहतो, फार अभ्यास नाही, कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल कुठली माहिती घेणं नाही. आज आपण सोशल मीडिया आणि या गोष्टींबद्दल आपण कितीतरी गोष्टी अशा पाहतो की कुठलाही अभ्यास नसताना लोक रिॲक्ट होतात, पत्रकार रिॲक्ट होतात, त्यांना माहितीच नसतं, आगापिछाच माहिती नसतो घटनेचा, त्या व्यक्तिमत्वाचा. आणि अशा वेळी दिगंबर भगरेंसारखी जी माणसं आहेत ती अशा प्रकारचा कार्यक्रम करून जेव्हा लोकांना, ज्या समाजामध्ये उत्तम काम केलेल्या लोकांना जेव्हा पुरस्कार देतात, तेव्हा निश्चितच पुरस्कारार्थींचे जे त्यांना पुरस्कार मिळतो त्यांचाही मान, त्यांचाही आत्मविश्वास नक्कीच जुळवतो. भगरे साहेब, खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतकं छान काम करताय. भगरे साहेबांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मी खूप भाग्यवान आहे की मी या कलानगरीत जन्माला आले. मंगळवार पेठेमध्ये माझा जन्म झाला. माझं अख्खं कुटुंब कोल्हापूरशी, या कलानगरीशी जोडलेलं आहे. आपला राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी कलाकारांना नेहमीच आधार दिला. आज कलाकार जो काही उभा आहे किंवा कोल्हापूरमधला कलाकार जो काही जगला, मग त्याच्यामध्ये भालजी पेंढारकर असू दे, व्ही शांताराम असू दे, बाबूराव पेंढारकर असू दे, अशी खूप मोठी कलाकार मंडळी इथे जन्माला आली. आणि या सगळ्यांना महाराजांनी स्थैर्य दिलं, आधार दिला. असा माणूस, असा राजा होणार नाही. कलाकाराला राजाश्रय लागतोच, हे जे वाक्य मी म्हणते दरवेळेला, ते आपल्या महाराजांच्यामुळे. कलाकाराला मान द्यायचा, सन्मान द्यायचा, त्यांचा आदर करायचा, हे आपल्या महाराजांनी शिकवले लोकांना. आणि मी या कलानगरी जन्माला आले त्याबद्दल मी परमेश्वराची फार फार आभारी आहे.
तुम्ही समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना खूप प्रेम दिलं. मी म्हणते की त्यांचं जे काही त्यांनी काम केलेलं आहे आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीत, चित्रपटांसाठी तर बेर्डे साहेब मला असं वाटतं की वर्षातले 8 महिने जर कोल्हापुरामध्येच असायचे. कोल्हापूरमध्ये जायचं आणि शूटिंग करायचं हा आम्हा समस्त कलाकारांना एक आनंद देणारी गोष्ट असायची. कारण फक्त काम करणं हाच नाही, ते इथलं खाणं पिणं, इथलं जेवण, इथला रंकाळ्यावरची मिसळ, तिथलं भडंग, भेळ, आणि मी खाण्याच्याच गोष्टी जास्त बोलते कारण मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आपली जगदंबा इथे वसलेली आहे, जगदंबेचा आशीर्वाद आहे आपल्या कोल्हापूरवर. आणि अशा या कोल्हापुरामध्ये आम्ही जेव्हा शूटिंग करायचो तेव्हा फार आनंद असायचा. आज ते दिवस राहिले नाहीत, आज ते स्टुडिओजही राहिले नाहीत, ना शालिनी स्टुडिओ राहिला, ना जयप्रभा राहिला. याची खंत मात्र निश्चित वाटते. आणि आम्ही त्यावेळेला इतकं काम केलं आहे या कोल्हापूरमध्ये, तेव्हा आमच्या वेळच्या कलाकारांना ही खंत आणि ही गोष्ट फार जाणवते. मी तर वयाच्या 12व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करते आहे, वयाच्या 8व्या वर्षापासून म्हणेन तर. कारण आज 43 वर्ष झाली मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते, पण कोल्हापूरला खूप मिस करते. कोल्हापुरात जेव्हा आज माझा प्रयोग आहे, खरं तर भूलभुलैया नावाचं नाटक करते मी नवीन, आणि माझा आज गोविंदराव टेंभेला प्रयोग आहे संध्याकाळी 7 वाजता. तर कोल्हापुरात यायचं म्हटलं की जो उत्साह असतो, जो आनंद वाटतो, तो शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे, आम्हा बेर्डे फॅमिलीवरती खूप प्रेम केलेलं आहे. तुमच्याच प्रेमाची, आशीर्वादाची मला माझ्या मुलांना खूप गरज आहे. तेव्हा असंच प्रेम ठेवा. आणि मी माझे शब्द आवर्ते घेते, आणि जमलं तर आमच्या भूलभुलैया नाटकाला नक्की या, आमच्या प्रयोगाला नक्की या, असं मी तुम्हाला आमंत्रणही देते. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो, थोडंसं मध्येच बोलतोय. प्रियाताईच्याच बोलण्याला थोडासा दुजोरा देतो की आत्ता सुद्धा, आज सुद्धा राजर्षी शाहू महाराज कलाकार पेन्शन योजना ही आजही चालू आहे गव्हर्नमेंटची. त्यांच्याच नावाने आज वृद्ध कलाकारांना पेन्शन जी गव्हर्नमेंटकडनं दिली जाते तर ती त्यांचीच योजना आहे. एवढं फक्त मला ऍड करायचं होतं. धन्यवाद ताई. कोणत्याही कलाकाराच्या अंगी असणारी सुप्त कला सादर करण्यासाठी व सार्वजनिक जीवनामध्ये त्या कलेला सुंदर असं व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी राजाश्रय असणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच राजाश्रयाचा सुंदर असा धोरणात्मक विचार करून राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी खूप मोठ्या कलाकारांना मोठं केलं, चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि सुनील दादाने आत्ताच सांगितले की त्यांच्याच नावे उतरत्या वयामध्ये आमच्या कलाकारांना हक्काची काठी मिळावी यासाठी पेन्शन योजना सुद्धा महाराष्ट्र शासन राबवत आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून सर्व कलाकारांच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करूया. यानंतर कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन अर्थात पुरस्कार वितरण सोहळा 2026. पुरस्काराचा आपणही स्वीकार करावा. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे मंडळी तब्बल 100हून अधिक चित्रपटामध्ये भूमिका निभावणारे एक उत्कृष्ट कलाकार, त्याचबरोबर दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता म्हणून आपली कार्य जबाबदारी हिंदी सिनेसृष्टीमध्ये, मराठी सिनेसृष्टीमध्ये उज्ज्वल पद्धतीने साकार करणारे आपले विलासदादा रट्टे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होत आहे. त्याने गामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. विलासदादांसाठी मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया व त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊया. यानंतर साहित्यभूषण पुरस्काराच्या विशेष मानकरी अर्थात महाराष्ट्र रत्न साहित्यभूषण पुरस्काराच्या मानकरी सन्मानित जयश्रीताई दानवे मॅडम आपलाही सुंदर असा आदर सत्कार
या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीने केला जात आहे. ज्येष्ठ अभिनेते सुनील दादा गोडबोले सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहित्यभूषण पुरस्काराच्या माध्यमातून जयश्रीताईच्याही पाठीवरती आपण कौतुकाची थाप द्यावी अशी विनंती आहे. तत्पूर्वी जीवन गौरव पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी विलासदादा रक्ते साहेबांचं पुनश्च एकदा अभिनंदन करून साहित्यभूषण पुरस्काराच्या विशेष पुरस्काराच्या मानकरी महाराष्ट्र रत्न साहित्य रचना पुरस्काराच्या मानकरी जयश्रीताई दानवे मॅडम यांचा सुंदर असा आदर सत्कार ज्येष्ठ अभिनेते सुनील दादा गोडबोले साहेबांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. साहित्य विश्वामध्ये शब्दांचीच नव्हे तर विचारांची आणि भावनाची सुंदर अशी गुंफण करून साहित्य विश्वाला एक नवसंजीवनी प्राप्त करून देत कोल्हापूर सारख्या पावन भूमीमध्ये साहित्य विश्वाला दूरदृष्टीचा विचार आणि किनारे देणारे सन्माननीय जयश्रीताईंचाही या ठिकाणी सरी उपस्थित आहेत. दानवे सर प्लीज कम ऑन द स्टेज. या ठिकाणी आपणास विनंती आहे की कृपया आपणही व्यासपीठावरती यावं. मी दानवे सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं. साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून विविध साहित्य संकलनाची सुंदर अशी रचनात्मक मांडणी करणाऱ्या जयश्रीताई या ठिकाणी दानवे सरांच्या सभेत सुनील दादांच्या शुभास या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर राज्यस्तरीय पुरस्काराच्या मानकऱ्यांचं वितरण या ठिकाणी घेतो आहोत आणि त्याचं सगळं अनाउन्सिंग या ठिकाणी सुलेमान तांबोळी सर व गणेश यादव सर आपणास विनंती करतो की यापुढील सर्व पुरस्कारांच्या वितरणाचं अनाउन्सिंग आपण या ठिकाणी करावं. यानंतर नारीभूषण पुरस्कार आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत कोल्हापूर नगरीच्या आदरणीय सौभाग्यवती महोदया पल्लवीताई देसाई मॅडम. पल्लवीताई देसाई मॅडम. देसाई परिवारातील सगळ्या सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. देसाई परिवारातील सगळ्या सदस्यांना विनंती आहे जे पुरस्कार मूर्ती असतील त्या पुरस्कार मूर्ती परिवारातील सदस्यांना मी आदरपूर्वक विनंती करतो की पुरस्कार वितरण सोहळा होत असताना कृपया आपण मंचावरती यावं. समतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिकतेचा विचार देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या राजनगरीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सतत 25 वर्ष नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या सौ पल्लवी देसाई यांनी आपल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यातून अनेक महिलांच्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये 100 पेक्षा जास्त महिला सेवेत आहेत. सौ पल्लवी देसाई या नगरसेविका म्हणून काम करताना सर्व ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वीज, रस्ते, पाणी, गटार इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळेच त्यांचं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांच्यासाठी समाजभूषण पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री खंडेराव हेडवाडे सर आपणास विनंती आपण कुटुंबियांसमवेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. आदरणीय सुनील दादा गोडबोले सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजभूषण पुरस्काराचे वितरण करावं. सन्माननीय खंडेराव हेरवाडे साहेब, ज्यांच्या आचाराने, विचारानं आणि कृतीनं समाज परावर्तित होतो अशा समाजामध्ये काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी समाजाला वेगळी दिशा देतात. अशीच वेगळ्या दिशा देण्यासाठी त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचा निर्धार करून अनेक उपक्रम समाजासाठी ते राबवत आले आहेत. यासाठीच आजच्या काळामध्ये वाढत्या तणावामध्ये आरोग्य, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी, वैयक्तिक दृष्टिकोन जपण्यासाठी खंडेराव हेरवाडे यांचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असेच आहे. त्यांच्या वयाच्या उत्तराला देखील त्यांची ऊर्जा समाजकार्यासाठीची तळमळ, सकारात्मक विचार याच्या अनेक नवीन दिशा देणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे खंडेराव हेरवाडे साहेब. त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन, त्याचबरोबर पर्यावरणाचे महत्त्व यासाठी गेल्या 40 वर्षापासून त्यांचं अविरत कार्य हे लोकांनी पाहिलेलं आहे. ते शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माझे अध्यक्षीय आहेत. नेहमीच ते राष्ट्रीय महामानव, राष्ट्रीय नेते, धार्मिक देवदेवता यांची जयंती, पुण्यतिथी याबाबत डिजिटल बोर्डावरती आपले विचार नेहमीच प्रकाशित करत असतात. हे कार्य शिरोळकरांसाठी अत्यंत प्रेरणादायी असेच ठरत आहे. धन्यवाद. यानंतर व्यवसाय भूषण पुरस्काराच्या मानकरी आदरणीय सौभाग्यवती महोदया सोनालीताई राहुल दादा सावंत मॅडम आपणास विनंती की आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती 7-12 परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय राहुल दादांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं. मला घेऊ द्या पाठ्य समतेचा विचार सांगणाऱ्या शाहू नगरीमध्ये एका महिला हॉटेलसारख्या जबाबदारीच्या व्यवसायामध्ये सुरुवात करून आज महाराष्ट्रामध्ये 20 हॉटेलच्या शाखा सुरू करण्याचं कर्तृत्व कोल्हापूरच्या सोनाली सावंत यांनी समाजापुढे दाखवून दिलेले आहे. आज कोल्हापूरच्या 7-12 आणि 8 या हॉटेलच्या व्यवसायासह
सासवड, लोणावळा, रांजणगाव, सोलापूर, इंदापूर, नाशिक, शिर्डी, पाटस, पुणे, खेड, शिवापूर, पाषाण, रावेत, खोपोली, पनवेल, किनी, टोळनाका अशा विविध ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चुलीवर बनवलेले अस्सल गावरान महाराष्ट्रीयन पदार्थ बनवले जातात. विनंती आहे, जाऊ नका प्लीज. ओ मॅडम प्लीज, कुणी नका उठू. कार्यक्रम चालू असताना आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळे पुरस्कार या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतोय. प्लीज उठू नका ना. पुरणपोळी, भरलं वांग, थालीपीठ, आमरस, पुरी, वांग्याचे भरीत असे अनेक पदार्थ ते आपल्या हॉटेलमध्ये लोकांना देत असतात. त्यामुळे त्यांचा एक हॉटेल व्यवसायामध्ये एक ब्रँड झालेला असून आज महाराष्ट्रामध्ये त्यांना या व्यवसायातून अनेक सामाजिक कार्याचा अनुभव प्राप्त झालेला आहे. आज इथल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या सोनाली ताई म्हणजे मंगळा तालुक्याचे लेख अर्थात मरोडे गावची लेख राहुल दादा. मंगळवेड्याचा वाटा आपल्या यशामध्ये सिंहाचा आहे, तुम्हाला मान्य करावंच लागेल. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी कलारत्न सन्माननीय श्री शकील पटेल सर. शकील पटेल सामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातील एका अल्पसंख्याक समाजातील एक कलाकार. वेगवेगळ्या महानाट्यामध्ये काम करून वेगवेगळ्या महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिका सादर करीत असताना त्याने आतापर्यंत शेकडो नाटकामध्ये, मराठी सिरियलमध्ये काम करून आपल्या नाट्य क्षेत्राचा वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. ऐतिहासिक नाटकामध्ये काम करताना त्याने आतापर्यंत अफजल खान, अल्लाउद्दीन खिलजी, राजे पाटील, सिद्धी जोहार अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक नाटकामध्ये भूमिका बजावलेल्या आहेत. त्यांच्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रासह भारतामध्ये सर्वत्र गाजत आहेत. विजापूर, जम्मू काश्मीर, दिल्ली, कर्नाटक, लखनौ यासारख्या ठिकाणी त्यांची नाटकं डायरी तुझ्या जीव रंगला, जीव झाला वेडापिसा, तुळजा भवानी या मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे. ते सध्या मिरज या ठिकाणी वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्म गावाकडची पोरं आणि इस्कूट या शॉर्ट फिल्ममध्ये ते सध्या तयार करीत आहेत. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आणि पुरस्काराचं नॉमिनेशन आहे सहकार मित्र पुरस्कार. पुरस्काराचे मानकरी आहेत नामांकित आणि अभ्यासू प्रबंधक सन्माननीय श्री विजयजी वाघमारे सर. वाघमारे परिवार प्लीज स्टेजवरती या. सन्माननीय विजयजी वाघमारे साहेब, रसिक श्रोते हो, सत्कारातून समृद्धी ही महाराष्ट्राच्या विकासाला सहकाराची जोड आहे. अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, उद्योग हे सहकारातूनच पुढे येत आहे. या संस्थांची देखभाल, प्रशासकीय कारभार पाहण्याची जबाबदारी सहाय्यक निबंधक म्हणून मंगळा तालुक्याचा कारभार माननीय श्री विजयजी वाघमारे कोल्हापूर हे सध्या पाहत आहे. मंगळा तालुक्यातील वित्तीय पतसंस्था, तसेच सहकारी संस्था, दूध उत्पादक संस्था, मजूर संस्था, महिला संस्था अशा हजारो संस्थांचा प्रशासनाचा कारभार सन्माननीय विजयजी वाघमारे हे पाहत आहेत. त्यांनी तालुक्यातील अनाधिकृत सावकारी करणाऱ्या सावकारावरती कारवाई केलेली आहे. नवीन महिला सहकारी पतसंस्थांची नोंदणी करून महिला वर्गाला आर्थिक स्वावलंबन व रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी सहकारी संस्था स्थापन करून नवयुवकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. बंद पडलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचे शेतकरी कर्जमाफीचे यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. या कामाबद्दल सन्माननीय विजयजी वाघमारे यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद सर. यानंतर सेवारत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत मंगळा नगरीचे सेवा दीर्घकालीन शिलेदार सन्माननीय प्राध्यापक DN जाधव सर. जाधव परिवारातील सदस्यांना अदबपूर्वक विनंती आहे. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट DC जाधव सर, आपणास विनंती आहे की आपण कुटुंब प्रमुख यांना त्याला व्यासपीठावरती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हावं. प्राध्यापक दिलीप जाधव. प्राध्यापक दिलीप जाधव मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक दिलीप जाधव यांची ओळख आहे. क्रीडा क्षेत्राची आवड असलेल्या प्राध्यापक दिलीप जाधव यांनी विद्यापीठ स्तरावर कबड्डी, खो खो तसेच राज्य पातळीवर अनेक क्रीडा क्षेत्रात मंगळवेढ्याचा नाव लौकिक वाढवलेला आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी इंग्लिश स्कूल येथे तांत्रिक विभाग तसेच किर्लोस्कर उद्योग समूह, शिवशाही सोलापूर, शिवाजी रात्र महाविद्यालय तसेच माऊली विद्यालय वडाळा, उच्च महाविद्यालय सोलापूर, हरिभाई देवकरण महाविद्यालय सोलापूर तसेच इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे
त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. सामाजिक क्षेत्रात मराठा महासंघ, नागरी आघाडी, राणा प्रताप क्रीडा मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ, हनुमान नवरात्र उत्सव मंडळ, खो खो क्लब, सोलापूर, लोकमंगल पतसंस्था इत्यादी ठिकाणी त्यांचे मोलाचे कार्य आहे. म्हणूनच या ठिकाणी त्यांना सेवारत्न हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. मंडळी, जाधव परिवाराचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित असणाऱ्या सगळ्या मंडळींच्या गळ्यामध्ये बघितलं की एवढंच म्हणावं असं वाटतं, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, पंढरीनाथ भगवान महाराज की. रामकृष्ण हरी. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत उद्योग भूषण पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, मंगळनगरीचे सुपुत्र, पुणे जिल्ह्याचे नामांकित उद्योगपती आदरणीय हनुमंत दुधाळ शेठ. हनुमंत दुधाळ मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी सारख्या ग्रामीण भागात एका सामान्य कुटुंबात चिकाटी आणि मेहनत यांच्यामुळे त्याने अनेक व्यवसायात गरुड झेप घेतलेली आहे. शेतकऱ्यांना लागणारे बी बियाणे, खते, पिकांच्यासाठी लागणारी फवारणारी औषधे ग्रामीण भागात अल्प दरात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे या भावनेतूनच त्यांनी दूध संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुखाद्य तसेच अनेक दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या अडचणीला ते मदत करीत आहेत. म्हणूनच त्यांना उद्योग भूषण या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत मंगळा नगरीचे सुपुत्र परंतु कोल्हापूर जिल्ह्याचे नामांकित उद्योजक आदरणीय आबासाहेबजी घाडगे. पुरस्काराचं नॉमिनेशन उद्योग रत्न पुरस्कार. सन्माननीय आबासाहेब घाडगे, उद्योग समूहातील महामेरू, त्याचबरोबर बहुजनांशी आधार असे रामकृष्ण उद्योग समूहातून या उद्योगातून समृद्धी कशी होईल याचाच विचार त्यांच्या जीवनामध्ये राहत आलेला आहे. त्याचं बोलकं उदाहरण म्हणजे आबासाहेब घाडगे होय. कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन एक उद्योग समूह रामकृष्ण ट्रेडर या नावाने गेल्या 40 वर्षापासून मंगळवेढा आणि कोल्हापूर येथे लोकांच्या सेवेत आहे. मंगळवेढ्यासह कोल्हापूर या ठिकाणी, मध्यवर्ती ठिकाणी, तसेच शिरोळ या ठिकाणी, सांगली फाटा इत्यादी ठिकाणी आपल्या व्यवसायातून घर बांधकामाचे संपूर्ण साहित्य, सिमेंट, सळी, मार्बल आदी साहित्य, बहुविध साहित्याने ते आपला उद्योग त्यांच्या नावारूपाला आणला आहे. उद्योगातील एक विकासरत्न म्हणून आज त्यांचा हा अल्पसा परिचय. म्हणून त्यांना या सन्मानानं राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर अभियंता रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सोलापूर जिल्ह्याच्या सार्वजनिक व्यवस्थेतील प्रतिष्ठा पावन झालेला परिवार अर्थात अवताडे परिवार आणि अवताडे परिवाराचे लाडके जावई बापू या भागाचे नामांकित अभियंता सन्माननीय श्री भगवानजी इंगळे साहेबांना विनंती करतो की अभियंता रत्न या पुरस्काराने आपला सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होईल. कोणतेही शैक्षणिक अथवा व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि प्रशासकीय सेवेचं स्वप्न समोर ठेवून सर्वसामान्य कुटुंबातील हा पोरगा प्रशासकीय अधिकारी झाला आणि प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर अवताडे परिवारानं सुद्धा त्याला नातेसंबंधांचा हात दिला आणि अवताडे परिवाराच्या प्रतिष्ठेला पावन झालेलं एक लोकतत्वाचं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती संपन्न होईल. आदरणीय ताईंनाही विनंती करतो की कृपया आपणही मंचावरती या. सन्माननीय भगवान इंगळे, जिद्द आणि चिकाटी, प्रतिकूल परिस्थिती यातून अभियांत्रिकी शाखेतून उच्च शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मंडळ येथे सहाय्यक अभियंता या पदावरून ते आज अधीक्षक अभियंता या उच्च पदावरती आज कार्यरत आहे. त्यांच्या या सेवेतून ते सामान्य शेतकरी तसेच लघु उद्योग यांना आपल्या कार्यातून आणि सेवेतून न्याय देण्याचं ते काम करीत आहे. त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये धाराशिव, सोलापूर आणि आता कोल्हापूर येथे अधीक्षक अभियंता म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान
अभियंता रत्न म्हणून या ठिकाणी ते सन्मानित होत आहेत. सन्माननीय बबन इंगळे साहेब. धन्यवाद. प्रतिष्ठेचा मुखवटा राज्यभर न मिरवता आपल्या सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी आपली नाळ घट्ट करणारे आपले बबन इंगळे साहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर विधिभूषण पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत पुणे नगरीचे नामांकित विधिज्ञ ॲडव्होकेट नंदकुमारजी यादव सर. आपणास विनंती, आपण आपल्या कुटुंबियांसमेत हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकृत करावा. यादव परिवारातील सदस्यांना विनंती, आपण मंचावरती या. ॲडव्होकेट नंदकुमार यादव भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधान व कायदे यातून सामान्य लोकांच्या पर्यंत सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी मंगळवेढ्याच्या काळ्या मातीतून मोती जन्माला यावे, तसेच याच मंगळवेढ्याच्या संतभूमीतून विधिरत्न नंदकुमार यादव जन्माला आले आणि आज महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी आपल्या कायद्याची सूत्रबद्ध चाकोरी जिवंत ठेवण्याचे काम ॲडव्होकेट नंदकुमार यादव करीत आहेत. त्यांनी गरीब, वंचित, शेतकरी, कष्टकरी इत्यादी लोकांना मोफत कायदेशीर सल्ला देणे, तसेच अनेक सामाजिक संस्थांना, तरुण मंडळ, क्रीडा मंडळ यांना मदत करणे, यामुळे त्यांना आज राज्य व देश पातळीवर अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य तसेच कायदा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच या ठिकाणी आज दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीनं त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत गोडेश्वर पेठ बेगमपूरचे विधिरत्न ॲडव्होकेट प्रवीणजी कुलकर्णी सर. आपलाही सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. काळ्या कोटामध्ये आपल्या प्रापंचिक वाटचालीपेक्षा सर्वसामान्य न्याय देवता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी इमान ईदद्वारे लोक अदालतमध्ये आपली भूमिका मांडणारे सर्वसामान्यांचे वकील म्हणून बेगमपूर नगरीमध्ये सुप्रसिद्ध असणारे आपले कुलकर्णी सर या ठिकाणी सन्मानित होतील. ॲडव्होकेट प्रवीण कुलकर्णी लहानपणापासूनच कुटुंबामध्ये शिक्षणाचे सुसंस्कार असल्यानेच एक अभ्यासू, हुशार व तल्लख आणि बुद्धिवंत असलेला विद्यार्थी म्हणून प्रवीण कुलकर्णी यांची शालेय जीवनात ओळख होती. त्यांनी दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्यातील इंग्रजी विषयाची पदवी संपादन करून पुढे सोलापूर महाविद्यालयामध्ये LLB शिक्षण घेऊन वकिली व्यवसायामध्ये ते कार्यरत झाले. सोलापूर, पंढरपूर येथील न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणात ते विधी सेवा देत आहेत. सामान्य व होतकरू गरीब कुटुंबांना ते मोफत कायदेविषयक सल्ला देत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी जगातील 35 लोकशाही देशाचा अभ्यास करून भारत देशाची घटना लिहिली. याच घटनेचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 साली देशाला अर्पण केली. त्या संविधानाचा भारतीयांना समसमान न्याय मिळावा यासाठी ॲडव्होकेट प्रवीण कुलकर्णी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच ते नामांकित विधितज्ञ म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये ओळख आहे. म्हणूनच या ठिकाणी आज दामाजी एक्सप्रेसच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय विधिरत्न या पुरस्कारा या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो आहे. कृपया एक जे इंडिव्हिज्युअल फोटो आहेत किंवा सेल्फी आहेत त्या आपण नंतर घेऊ प्लीज. आणखी भरपूर पुरस्कार या ठिकाणी वितरित करणार आहोत. जे सोलो फोटो किंवा सेल्फी घेता विनंती आहे की कृपया करू नका. यानंतर सांगली तासगाव पंचक्रोशीचे नामांकित उपक्रमशील प्रगतशील बागायतदार सन्माननीय श्री रामदास भाई जाधव आपणास कृषी भूषण या पुरस्कारा ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. रामदास भाईंचं मंगळाशी असणार आत्मिक नातं गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो आहोत. अशा रामदास भाईंचा या ठिकाणी फोटो नका घेऊ प्लीज. थोडेसे अजून भरपूर फोटो पुरस्कार आपण देणार आहोत. दादा प्लीज जरा थोडंसं कोऑपरेट करा. चला यानंतर कृषी भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत सांगली तासगावचे प्रयोगशील बागायतदार रामदास भाई जाधव. आज रामदास भाईंचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं रामदास भाईंना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण व्यक्त करूया. सन्माननीय रामदासजी जाधव सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर निम्नी तालुक्यातील तासगाव येथील एक अभ्यासू, प्रयोगशील व युवा शेतकरी रामदास मारुती जाधव यांनी सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनाचा ध्यास घेऊन उत्तम व्यवस्थापन, द्राक्षाचा मनोकावाद उत्पादनात मास्टरी मिळवलेली आहे. त्यांचा शेतीविषयक अभ्यास, ॲग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा यामुळे ते शेती व्यवसायामध्ये मास्टरी मिळवली आहे. सहकारी शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी त्यांनी 13 किलोमीटर पाईपलाईनचे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून सुमारे 500 शेतकऱ्यांसाठी 1300 एकर जमीन द्राक्ष लागवडीसाठी आणलेली आहे. शेती व्यवसायातील द्राक्ष उत्पादन घेतलेले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना कृषीभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. प्रियाताईंना विनंती आहे की रामदास भाईंचा आज वाढदिवस आहे. सिंगल एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा आपण सत्कार करूया. ती ट्रॉफी थोडीशी बाजूला ठेवा. रामदास भाईने एक सिंगल फ्लॉवर गुलाब पुष्प द्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार या ठिकाणी प्रियाताईंच्या शुभ हस्ते होईल. रामदास भाईंच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. यानंतर शिक्षक भूषण पुरस्कार आणि कोल्हापूर नगरीचे
नामांकित शिक्षक तज्ञ सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर कैलास पाटील सर, आपला शिक्षक भूषण या पुरस्काराने या ठिकाणी सन्मान होतो आहे. कैलास पाटील सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील शेतकरी कुटुंबात प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून शिक्षणाचे शिखर गाठले. त्यांनी शैक्षणिक जीवनात शेती, दूध उत्पादन, भाजीपाला विक्री करून यातूनच आपले शैक्षणिक कार्य सिद्ध केले. पुढे शिवाजी विद्यापीठात कमवा आणि शिका या योजनेतून अर्थशास्त्र विषयाची पदवी घेऊन पुढे त्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण झाले. आज ते कोल्हापूर येथे स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कॉमन फोटो आपण शेवटी घेतो. त्यांना ऑडिटोरियम प्लीज कोणी सोडू नका, कॉमन फोटो घेऊ. आज संशोधनाचे निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित होत आहेत. धन्यवाद. यानंतर शिक्षक रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री तुकाराम हजारे सर, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित इंग्लिश स्कूलच्या विविध शाखा कार्यक्षेत्रामध्ये आपलं ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य करणारे एक होतकरू, उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून हजारे सरांकडे बघितलं जातं. शिक्षक भूषण पुरस्कार. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मध्ये रममाण होणारे, प्रेमळ स्वभावाच्या आणि सुसंस्कारावर भर देणारे शिक्षक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा इंग्लिश स्कूल वेळापूर, मंगळवेढा, बेगमपूर आणि आंबे चिंचोली येथे त्यांनी विद्यादानाचे काम करताना शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आणून त्यांनी शाळेचा व संस्थेचा नाव लौकिक वाढवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात एक कृतीशील शिक्षक, गुणवंत शिक्षक, अभ्यासू शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि समाजामध्ये प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची यू शेप वाढवा म्हणजे फोटो विसरा. यू शेप मध्ये थोडंसं अंतर ठेवा. हा प्लीज ताई पाठीमागे या तुम्ही थोडं. हा. यानंतर समाजरत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत ग्रामदैवत गैबीपीर उत्सव कमिटीचे सरपंच, मंगळा नगर परिषदेचे नूतन नगरसेवक, समाजसेवेच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांची वाट मजबूत करणार मंगळा नगरीचं युवा नेतृत्व प्रशांत बाबूराव गायकवाड मालक यांचा सुंदर असा सन्मान समाजरत्न पुरस्कार होतो आहे. आदरणीय बापूंनाही विनंती आहे की प्रशांत मालकांच्या समोर आपण या ठिकाणी उपस्थित पाहावं. आदरणीय बापूंनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित पाहावं. सन्माननीय प्रशांत गायकवाड, तरुण पिढीमध्ये झालेली प्लीज थोडे नंतर फोटो घ्या. तरुण पिढीमध्ये हिंदू मुस्लिम सामाजिक एकोपा घडवण्यासाठी प्रयत्न करणारं हे नेतृत्व, एक सामाजिक एकोपा जपणारं तरुण युवकातील एक आशास्थान म्हणजे प्रशांतजी गायकवाड. अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेलं प्रशांत गायकवाड हे नेतृत्व आपल्या संघटना कौशल्याच्या मंगळवेढ्याच्या ग्रामदैवत साहेब सरपंच म्हणून अनेक वर्ष जबाबदारीची भूमिका पार पाडत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळावरती त्यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारीने काम केलेलं आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. उत्सवाच्या माध्यमातून नवनवीन प्रथा समाजासमोर आणून संगीत गायन कंपनी, आकर्षक हलते देखावे, अनेक पारंपरिक करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. सामाजिक क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व जनसेवक ते नगरसेवक म्हणजेच प्रशांतजी गायकवाड हे हो. धन्यवाद सर. यानंतर नारी रत्न पुरस्कार आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत मंगळा नगर परिषदेच्या नूतन नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती महोदया मनीषाताई नितीन दादा मेटकरे मॅडम. आपणास विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबियांसमवेत हितचिंतक मंडळीसमोर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. भगत सरांना विनंती, आदरणीय बापूंनाही विनंती की आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासमोर उपस्थित व्हावं. मनीषा मेटकरी मंगळवेढ्याच्या संत नगरीमध्ये महिला संत गोपाबाई संत काढोपात्रा यांच्या कार्याने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये त्यागाची आणि समर्पणाची भावनेतून मंगळवेढा नगरीमध्ये आजही काही महिलांचे कार्य समाजाभिमुख आहे. याच महिलांच्या मध्ये मेटकरी गल्ली येथील प्रभाग 6च्या नगरसेविका सौ मनीषा मेटकरी यांनी आपल्या कार्यातून राजकारण हे सत्तेसाठी नसते तर ते समाज सुधारण्यासाठी एक माध्यम आहे हे दाखवून दिल्याचे त्या आज नारी रत्न म्हणून पात्र आहेत. नगरसेविका मनीषा यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणि विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांच्यासाठी मोठे काम केलेले असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. बँकाकडून कर्ज पुरवठा देणे, शासकीय योजनांचा लाभ देणे, यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावणे अशा प्रकारचे अनेक कामे त्यांनी केली आहेत. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे माजी सदस्य खासदार
राजू शेट्टी साहेब आपलं या ठिकाणी स्वागत करून शिक्षक नेते सिद्धेश्वर दादा भगरे गुरुजी आपणास विनंती आहे की शेट्टी साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा शेतकरी हितकारक विचार ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावरती आपलं नेतृत्व उभा करणारे राजू शेट्टी साहेब दैनिक दामाज एक्सप्रेस परिवाराच्या वतीने सन्मान होत आहेत. आपल्या खासदार साहेबांसाठी मंडळींचा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करूया. त्याचबरोबर सिद्धेश्वर दादा भगरे साहेब आपलाही आदर सत्कार, आज आपला वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सिद्धेश्वर दादा भगरे गुरुजींचाही सत्कार या ठिकाणी प्रियाताई व खासदार महोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. वाढदिवसाच्या आपणासही आम्हा सर्वांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करून प्रियाताई व खासदार महोदय सुनील दादा आपणास विनंती आहे की मंगळा तालुका शिक्षक नेते सिद्धेश्वर दादा भगरे गुरुजी यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा व्यक्त करूया. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लेंडवे चिंचाळे या पतसंस्थेचे कर्तव्यलक्ष कार्य कुशल कार्य या ठिकाणी खासदार महोदय शेट्टी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीनं राज्यस्तरीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातून पुरस्कार देऊन भगरे साहेबांनी एक अत्यंत चांगलं पायंडा पाडलेला आहे. त्यानिमित्तानं उपस्थित असणारे प्रियाताई त्याचबरोबर मंचावरून सगळेच मान्यवर, काही पुढच्या कार्यक्रमामध्ये ढोबळे साहेब आहेत, सगळीच मंडळी, असे आमचे सहकारी आमदार अशोक माने साहेब सुद्धा येऊन गेले. त्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना पुरस्कार दिला गेला. काही 2-4 राहिलेले आहेत त्यांनाही मिळतील. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मी थोडीशी आपली सगळ्यांची क्षमा मागतो, कारण कार्यक्रमात व्यत्यय आणला, उशिरा आणला. खरं तर हा आगाऊपणा आहे, उशिरानं येणं आणि परत कार्यक्रम डिस्टर्ब करणं. परंतु काय करायचं, मी माणूस पडलो भिडस्त आणि त्यामुळं वेळेवर यायचं ठरवून सुद्धा मला काही येता आलं नाही. मागच्या 5-6 दिवस मी दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये असल्यामुळे जरा कामं बरीचशी राहिलेली होती. ढोबळे सर म्हणतात की शहाण्या माणसाला समजावून सांगण्यामध्ये वेळ गेला. सर, माणसाला समजावून सांगता येत पण गाढवाला समजावायचं अवघड असते. पण तरी उशिरा का होईना गाढवं शहाणी झाली आणि ती अशी सहजासहजी झालेली नाहीत. त्यांच्या नाकामध्ये झोराळाच्या मिशा गेल्या म्हणून ती शिंका आल्यामुळे शहाणी आहे. शिंका आल्यामुळे जोरदार मेंदू ठिकाणावर आला आणि मग त्यांना सांगपण सुचलं. असं सगळं झालेलं आहे. तरी मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि सगळ्या विजेत्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अजून याच्यापेक्षा चांगलं काम करा आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला पुरस्कार देण्याची संधी आम्हाला द्या, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर सहकाररत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लेंडवे चिंचाळे या पतसंस्थेचे कार्यकुशल व्यवस्थापक सन्मान्य प्राध्यापक समाधान लेंडवे सर. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि होतकरू शासकीय व प्रशासकीय सहकार संस्थेच्या माध्यमातून लेंडवे चिंचाळे व परिसरातील हजारो कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं प्रभावी आणि पक्कं साधन निर्माण करणारा परिवार श्री सिद्धनाथ परिवार. लेंडवे चिंचाळे नगरीच्या विद्यमान सरपंच आदरणीय सौभाग्यवती महोदय रोहिणीताई संतोष लेंडवे, युवक नेते डॉक्टर संतोष लेंडवे या बंधू भाऊजींच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनामध्ये एक तोला मोलाची साथ आणि योगदान देणारे व्यक्तिमत्व सन्मान्य प्राध्यापक समाधान लेंडवे सरांसाठी सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होतो आहे. सिद्धनाथ परिवारास पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व तरुण युवक यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या पतसंस्था याच ग्रामीण भागाला तारू शकतात हे ओळखूनच लेंडवे चिंचाळे सारख्या ग्रामीण भागात समाधान लेंडवे यांनी सर्व गावकऱ्यांना एकत्र घेऊन सिद्धनाथ पतसंस्था स्थापन केली. याच पतसंस्थेचे व्यवस्थापन म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
त्यांनी याच गावातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य, युवकांना लघु उद्योग कर्ज पुरवठा, पशुपालकांच्यासाठी कर्ज पुरवठा, शेतीसाठी अर्थसहाय्य करून या संस्थेचा नाव लौकिक वाढवलेला आहे. म्हणूनच त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. यानंतर क्रीडा रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार सन्माननीय प्राध्यापक दीपक शिंगारे सरांना विनंती करतो की क्रीडा रत्न या पुरस्काराने आपला सन्मान संपन्न होतो. आदरणीय वाघ मॅडम आपणास विनंती आहे की आपण आपल्या दोन्ही लाडक्या आणि गोंडस कन्यांसमेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं अशी विनंती आहे. दीपक शिरगारे एखाद्या संस्थेची शाळा नावारूपाला येते ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि क्रीडा क्षेत्रात वाघ परिवार शिकारी परिवार जागा करून द्या प्लीज. वाघ मॅडमला जागा करून द्या. व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल 2 मिनिट थांबा. शिंगारे सर 2 मिनिट येत आहे. चला दत्तू सर स्टेजवरती या. त्याचबरोबर जलतरण अशा अनेक खेळामध्ये शाळा व संस्था नावारूपाला येत असते. यासाठीच इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व क्रीडा शिक्षक दीपक शिरगारे हे क्रीडा क्षेत्रात नावाजलेले प्राध्यापक म्हणून यांची ओळख झालेली आहे. त्यांनी खेळाचे मैदान आणि खेळाडू आणि त्यांचा सराव पाहण्यासाठी जमलेल्या मुलांची गर्दी यामुळेच शिरगारे सरांचा स्फूर्तीमुळेच इंग्लिश स्कूलचे 40 खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळाडू त्यापैकी 17 खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत. अशा या क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शिक्षकाला राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर आदर्श सामाजिक संघटना आणि पुरस्कार दिला जातो आहे खासदार महोदय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी विश्वाला एक आश्वासक नेतृत्व लाभलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य चळवळीतील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती आदरणीय ढोबळे सरांना विनंती करतो की आपण राजू शेट्टी साहेबांना या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करावं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. छातीवरती लाल बिल्ला लावून अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नंदनवर पसरवणारी ही संघटना अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटना. कार्यकर्ते येतात थोडी वाट करून द्या. कार्यकर्त्यांना येऊ द्या. थोडीशी वाट करून द्या प्लीज. प्लीज वाट करून द्या थोडीशी. या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मंचावरती यावं. आदरणीय ढोबळे सरांना विनंती कार्यकर्त्यांना प्लीज थोडस वर येऊ द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य आदर्श सामाजिक संघटना जय सर्व मातरम भारत माता की जय जय जवान. शेतकरी जे पिकवतो तेच आपण खातो, परंतु शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा स्वाभिमान आता जपला जात आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केलेली आहे. समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम ही संघटना करीत आहे. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आदर्श सामाजिक संघटना म्हणून पुरस्कार आदर्श शाळा RBC इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांडूर सिद्धापूर तालुका मंगळवेढा या शाळेचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक गजानन पाटील सर, सचिवा आदरणीय सौभाग्यवती महोदया अर्चनाताई पाटील मॅडम, त्याचबरोबर प्राचार्य श्रीमती प्रियंकाताई पाटील मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती आपण मंचावरती या. आदर्श शाळा इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज तांडूर सिद्धापूर तालुका मंगळवेढा. काही माणसं स्वतःसाठी जगतात तर काही कुटुंबासाठी, पण काही अशी व्यक्तिमत्व असतात की त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजाच्या भवितव्यासाठी समर्पित असतं. अशाच ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी शिक्षणाचा ध्यास घेऊन सन्माननीय गजानन पाटील सर यांनी कैलासवासी रामगोंडा बापूराय चौगुले बहुउद्देशीय संस्था सिद्धापूर इथं स्थापन केली आणि त्या माध्यमातून इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजची स्थापना केली. त्यांच्या शाळेतून 700हून अधिक विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांना त्या संस्थेला RBC इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजला सिद्धापूरला आदर्श शाळा म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. यानंतर आदर्श प्रशिक्षण संस्था आणि पुरस्काराचे मानकरी आहेत जय हिंद करिअर अकॅडमी माचिनूर तालुका मंगळवेढा. आदर्श प्रशिक्षण संस्था या संस्थेचा सुंदर असा आदर्श सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळवेढा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील हजारो
तरुण तरुणीचं खाकी वर्दीतील स्वप्न साकार करणारे आपले शिरगार या ठिकाणी सन्मान होत आहेत. मेहत्रे मालक या अकादमीमध्ये अपंगांना 100% सवलत देऊन प्रशिक्षण दिलं जातं. असा आदर्श व्यक्तिमत्वाचा नमुना आपल्या भागामध्ये आहे. यापुढील काळामध्ये आपली जबाबदारी आहे ही संस्था मोठी करणं आणि या संस्थेसाठी आपण योगदान देणं. मेहत्रे मालक कृपया आपणही त्या ठिकाणी ऍडजस्ट व्हावं अशी विनंती आहे. बॉडीगार्ड प्लीज थोडंसं ऍडजस्ट करा. बॉडीगार्ड प्लीज. सिद्ध रामेश्वराचे शिवक्षेत्र माचनूर येथे मुलामुलींच्या सैन्य व पोलीस दलामध्ये घ्या ना, पुढे घ्या ना, ही संस्था प्राध्यापक तानाजी शिंगारे सर यांनी सुरू केलेली असून या संस्थेमध्ये मुलामुलीसाठी स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र निवास, दररोज 4 तास सैद्धांतिक मार्गदर्शन, 2 वेळा मैदानी सराव, लेखी सराव, पौष्टिक आहार, रनिंग ट्रॅक, यामुळे दर्जेदार प्रशिक्षण व शिस्तबद्ध वातावरण. यामुळे राज्याच्या विविध भागातून शेकडो विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी दाखल होतात. या अकॅडमीमध्ये गेल्या 25 विद्यार्थी भरती झाले आहेत. या संस्थेत अनाथ मुलांच्यासाठी 50% फी माफी केली जाते. यानंतर उत्कृष्ट वित्तीय संस्था पुरवठा आणि पुरस्काराचे मानकरी आहेत मेहत्रे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेश्वर तालुका मंगळवेढा. या पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा अखेरचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. खरं तर नैसर्गिक व मानव निर्मित अपंगत्व वाट्याला आलं असताना सुद्धा त्या अपंगत्वावरती तितक्या धैर्याने आणि शौर्याने मात करून मेहत्रे मालकांच्या नेतृत्वाखाली बेगमपूर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये उत्कृष्ट असं वित्तीय संस्था पुरवठा करणारी संस्था म्हणून त्या संस्थेकडे बघितलं जातं. अशा मेहत्रे परिवाराचा आणि मेहत्रे मालकांसाठी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इतकी कर्तबगारी जाहीर करणाऱ्या आपल्या मेहत्रे मालकांसाठी मंडळीला जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या या कार्यकृतीबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन. सगळ्या पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींना विनंती आपण स्टेजवरती या. सगळ्या पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींना विनंती की कृपया आपण एक कॉमन फोटो या ठिकाणी घेऊया. आपलं सत्कार साहित्य घेऊन कृपया आपण मंचावरती यावे अशी विनंती आहे. सत्कार साहित्य घेऊन आपण मंचावरती या. सगळे पुरस्कार प्राप्त आपणास विनंती आहे की एक शेवटचा आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या समारोपाचा एक कॉमन फोटो या ठिकाणी घेऊया. या कार्यक्रमाचं सुंदर असं आभार प्रदर्शन दैनिक स्वाभिमानी छावा परिवाराचे कार्यकारी संपादक महेश वठारे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण या ठिकाणी करावं. दैनिक आवाज एक्सप्रेस राज्यस्तरीय महाराष्ट्रात पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुणे व पुरस्कार प्राप्त मानकरी आणि उपस्थित मान्यवरांचे मी आभार मानतो. धन्यवाद. बाकीचे सगळे बाजूला चला. कोणी थांबणार नाही बाकीचे. चला सगळे पुरस्कार प्राप्त आले मंडळी यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या पुढील कार्यास आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद. चला दामाजी एक्सप्रेस टीम चला सगळी. दामाजी एक्सप्रेस टीम सगळी चला प्लीज. चला दामाजी एक्सप्रेस टीम.